सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे ह्या सामान्य संसारामध्ये वावरताना बोलतो, ऐकतो किंवा दुसऱ्यांना सांगतो की मला कुणाचंही नोकर व्हायला आवडत नाही. इथे असा एक तरी व्यक्ती आहे का, एक तरी स्त्री आहे किंवा एक तरी पुरुष आहे किंवा बालक सुद्धा असू द्या, कुणाचीच इच्छा नसते कुणाचा नोकर होण्याची, असते का? कुणालाही इच्छा असते ती फक्त मालक होण्याची, बरोबर ना? तुम्ही असो, मी असो, अगदी लहान बालकापासून ते वृद्ध मनुष्यापर्यंत सर्व व्यक्तींची, सर्व जीवांची एकच इच्छा आहे, मीच फक्त मालक असावं, मला सांगणारं कुणीच नसावं, सर्व व्यक्ती माझंच ऐकणारे असावेत, अशीच इच्छा मनुष्याची असते. पण सांगू, ही इच्छा पूर्ण होईल की नाही हे सांगता येत नाही. पण तुम्ही आम्ही इथे जेवढे जीव उपस्थित राहिलोत ना, आता आपल्याला जेवढे इथे जमलेले मनुष्य जीव व्यक्ती दिसत आहेत त्यांच्यापैकी आपण सर्व नोकर आहोत. आता तुम्ही म्हणताल कुणाचे? आता सुना म्हणताल आम्ही सासांचे नोकर आहोत आणि ते राहीलच पाहिजे. पण याच्याही पुढे जाऊन ही तर सामान्य गोष्ट आहे. सुनेनं सासूचं नोकर होणं यात काही मोठी गोष्ट नाही, आश्चर्याची बाब नाही. पण आपण ज्याचे नोकर आहोत ना त्याचे नोकर नसायलाच पाहिजे आणि आहोत ही आश्चर्याची खरी बाब आहे. तुम्हाला समजलं का मी काय बोलते? आपण एका व्यक्तीचे नोकर आहोत आणि ते म्हणजे आपल्या शरीरातील या इंद्रियांचे, आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या इंद्रियातील सर्वात श्रेष्ठ म्हणजे सर्व इंद्रियांचा राजा असणारा मन, त्याचे आपण नोकर आहोत. मन पार्वती पते हर हर महादेव, शिव महापुराण की, शिव महापुराण की. असं हा मन असणारा आपल्या सर्व इंद्रियांचा राजा आहे आणि ते जर एकदा का आपल्या ताब्यात आलं, ते का जर एकदा आपलं नोकर बनलं, चाकर बनलं, तर नक्कीच परमार्थ आपल्याकडून साधल्याशिवाय राहणार नाही. मग या देवराज नावाच्या ब्राह्मणांकडे हे मनच त्यांच्या ताब्यात नव्हतं, त्यांचे इंद्रिय त्यांच्या ताब्यात नव्हते, म्हणून त्यांची पापदृष्टी त्या स्त्रीकडे पडली आणि त्यांच्या मनात त्या स्त्रीसोबत विवाह करण्याची इच्छा झाली. त्याच्याचमुळे अनेक ग्रंथांनी, अनेक संतांनी आम्हाला वर्णन करून सांगितले, एकदा का तुमच्या हाताबाहेर तुमचे हे इंद्रिय गेले ना, नंतर तुम्ही कितीही त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते आवरल्या जाणार नाहीत. म्हणून ते एकदा हाताच्या बाहेर जाण्या अगोदर या इंद्रियांना तुम्ही आवरलंच पाहिजे. हे असणारं मन एवढं चंचल आहे म्हणाले, अगदी सर्व संतांनी वर्णन करून सांगितले, एवढं चंचल आहे, एवढं चंचल आहे, अगदी हवा जायला सुद्धा वेळ लागेल पण मन इथून आपल्या घरी जायला वेळ लागणार. पार्वती पते हर हर महादेव, बहु चंचल चपल, जाता येता न लगे वेळ. आपण इथे बसलेल्या असून सुद्धा आपल्यापैकी बहुत जणींचं मन, आत्ता मी जर म्हणाले तुमचे दरवाजे आठवा तर नक्कीच तुमच्या घरांचे दरवाजे तुमच्या मनात येतील की नाही? आता घर किती दूर बरं, घर कितीही दूर असलं तरी सुद्धा जर मनात गोष्ट आणली तर ती लगेच येते. म्हणूनच मी अगोदरच सांगितलं, हवेला जायला वेळ लागतो पण मन इथून पलीकडे जायला वेळ लागत नाही. मग एवढं चंचल असणारं मन, एवढं चपल असणारं मन जर ताब्यात आणायचं असेल तर किती अवघड गोष्ट. हे मन किती चंचल आहे याचं वर्णन करून सांगितलं, हे मन किती पलटतं लवकर याचं सुद्धा वर्णन करून संतांनी सांगितलं. मन एवढं चंचल आहे, एवढं क्षणाक्षणाला रंग बदलतं की तुम्ही आत्ताच
असा जर विचार केला असेल तर तो विचार सुद्धा पलटायला लावतं म्हणजे हे मन. म्हणून एकदा का जर हे मन ताब्यात आणलं तर नक्की भगवंताचे चरण तुमच्यापासून दूर नाहीतच. हीच कथा अगदी स्कंद पुराणात वर्णन करताना देवराजाची पापदृष्टी त्या स्त्रीवर गेली आणि तो आपल्या पत्नीला दूर करू लागला. अगदी पत्नीपेक्षा सुंदर स्त्री दिसली म्हणून त्याचं मन बदललं. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये इतक्या छान प्रकारे वर्णन करून सांगितलेलं आहे की ज्ञानोबाराय म्हणतात, बाबांनो, तुमची पत्नी कितीही जरी कुरूप असली तरी सुद्धा दुसऱ्या स्त्रीची तुम्ही इच्छा करू नाही. हे मी सांगत नाही बरं का, संत ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये ओवीच्या रूपात लिहून ठेवलेलं आहे. दुसऱ्यांची 3 मजली बिल्डिंग असेल किंवा 4 मजली असेल आणि आपली जर एखादी छोटी झोपडी जरी असली तरी सुद्धा त्याची 3 मजली बिल्डिंग आहे म्हणून आपली झोपडी मोडू नाही. दुसऱ्यांची स्त्री सुंदर दिसली म्हणून आपल्या पत्नीचा त्याग करू नाही. स्वतःची पत्नीचा स्वीकार करणं हाच स्वधर्म आहे असं ज्ञानोबारांनी सांगितलं. पण देवराजाने आपल्या पत्नीचा त्याग केला. अगदी ब्राह्मणांनी तर किती विद्वान असावं, इतके ग्रंथांचं वेदांचं पठण करणारे ब्राह्मण आणि जर एवढ्या वाईट मार्गाला जात असतील तर खरंच ही शोकांतीची बाब आहे. देवराजाची पापदृष्टी त्या स्त्रीवर पडली आणि त्याने आपल्या स्त्रीचा म्हणजेच त्याच्या पतीचा अस्वीकार केला, तिला दूर लोटलं आणि त्या असणाऱ्या वैश्यासोबतच राहू लागला. आता कितीही जरी झालं, आपली पत्नी किती वाईट बोलणारी असेल, कितीही त्रास देणारी असेल तरी सुद्धा पत्नी ती पत्नीच असते. वेश्यासोबत राहिला, वेश्येनेही त्याला स्वीकार केलं, पण कधीपर्यंत? जोपर्यंत देवराजाच्या खिशामध्ये पैसे होते तोपर्यंत. एकदा का देवराजाचे पैसे संपले, त्या वेश्येनं त्याला आता दारामध्ये सुद्धा उभं केलं नाही. आता वेश्येनंही हकलून दिलं. पत्नीचा जर आधीच अस्वीकार केलेला, आता कुठे जावं? वृद्ध अवस्था आली, आता कुणी सांभाळणार नाही. पत्नी जवळ जर असता तर पत्नीने किती सेवा केली असती. पत्नी कशी जरी असली तरी सुद्धा ती आपल्या पतीची मनापासून सेवा करतेच. अगदी पतीने शिव्या जरी दिल्या, रात्री जरी शिव्या दिल्या, सकाळी लगेच पत्नी त्याच्या आंघोळीला पाणी टाकण्यासाठी तयारच असते. तिचं कर्तव्य असतं आणि ती लक्षात ठेवते सुद्धा. एवढंच नाही, ती ते कर्तव्य पार पाडते सुद्धा. पण पत्नीचा अस्वीकार केला, आता वेश्येसोबत राहू लागला. वेश्येने जोपर्यंत पैसा होता तोपर्यंत राहू दिलं, पण एकदा का पैसा संपला, धन संपलं, त्याच्यानंतर वेश्येने त्याला दारात सुद्धा उभं केलं नाही. आता काय करावं? आता कोण सेवा करणार आहे? आता कोण आपलं काम करणार आहे? आता कोण आपलं कार्य करणार आहे? आता तर वृद्ध अवस्था आलेली आहे. हात काम करत नाहीत, पाय काम करत नाही, डोळ्यांनी दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, एवढी वृद्ध अवस्था झाली आहे. अगदी ताप अंगात शिरला. तापाने देवराज नावाचा ब्राह्मण फणफणू लागला. एवढी व्यथा होऊ लागली, एवढा त्रास होऊ लागला, काय करावं सुचेना. आता एकच मार्ग आहे म्हणाले. त्यांना अगदी रस्त्याने जाताना एक मंदिर दिसलं आणि त्या मंदिरामध्ये थोडा वेळ विश्रांतीसाठी राहावं या हेतूने, या विचाराने हा देवराज नावाचा ब्राह्मण तिथे राहिला. ते मंदिर होतं भोलेनाथांचं आणि तिथेच त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये शिव महापुराण कथा चालू होती. आता हा शिव महापुराण एवढा मोठा ग्रंथ, तिथे वक्तव्य करणारे वक्तव्य करताय, अगदी श्रोतेजन मनापासून भक्तिभावाने श्रवण करताय आणि तिथे हात तापेने फणफणत असलेला ब्राह्मण अगदी त्या प्रांगणामध्ये
विश्रांतीसाठी थांबलेलं आहे. खरं तर याचा उद्देश कथा ऐकण्याचा नव्हताच मुळात. कारण जर पहिल्यापासून कथा ऐकण्याचा उद्देश ठेवला असता एवढी वृद्ध अवस्था त्याची झालीच नसते. आणि आपल्या या साधं उदाहरण जरी घ्यायचं झालं तरी सुद्धा ज्याचा मृत्यू त्रासाने झालाय, तो मृत्युमुखी पडत असताना त्याला एवढा भयंकर त्रास झाला आणि नंतर तो जर मृत्युमुखी पडला तर असं समजावं याचं आयुष्य सुद्धा दुःखातच गेलंय आणि याने आयुष्यभर पुण्याचा साठा करून ठेवला नाही. हे मी सांगत नाही, ग्रंथात वर्णन जसं आलेलं आहे तसंच मी तुम्हाला वक्तव्य करून सांगणार आहे. ज्याची वृद्धावस्था अगदी कठीण गेली, अगदी दुसऱ्यांच्या हातात गेली, दुसऱ्यांना त्याची सेवा करावं लागू लागली, अगदी त्याला काही खायचं असेल तर दुसऱ्यांच्या हाताकडे बघावं लागू लागलं, अगदी त्यांना बाहेर कुठे जायचं असेल तर दुसऱ्यांच्या हाताला धरून जावं लागलं, स्वतःचे अवयव काम करत नाहीयेत, एवढ्या अवस्थेला जर गेला आणि मृत्युमुखी पडला तर असं समजावं त्यांचा कुठेतरी पुण्याचा साठा असणारा, परमार्थाचा साठा असणारा, भक्तीचा साठा असणारा कमी पडला. आणि जर एखादा व्यक्ती, एखादा पुरुष, एखादी स्त्री, एखादा जीव जर अगदी शांत झोप लागल्यासारखा मृत्युमुखी पडला, त्याला मृत्यू आला, तर असं समजावं नक्कीच यानं जन्मोजन्मी भरपूर काही पुण्याचा साठा करून ठेवला होता. त्या योगेच भगवंताने मृत्यूच्या क्षणी त्याला त्रास दिला नाही. हा देवराज अगदी तापाने फणफणत आहे, एवढे त्रास होता, एवढे व्यथा होत आहे, पण काय करावं, विश्रांतीच्या उद्देशाने मंदिरात थांबला. योगायोगाने तिथे शिव महापुराण कथा चालू होती. याची ऐकण्याची इच्छा नसताना सुद्धा त्याच्या कानावरती ती कथा पडली आणि ही कथा त्याने अंगात ताप असताना, त्रास होत असताना सुद्धा अगदी 7 दिवस कथा श्रवण केली. आणि याच पुण्याने त्याचं पुण्य एवढं वाढलं की कथा श्रवण केल्यानंतर अगदी 1 महिन्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर आता यमदूतांनी सर्वांनी ग्रुप केला आणि ठरवलं याने ब्राह्मण असून एवढं वाईट कर्म केलं, वाईट मार्गाने चालला, आयुष्यामध्ये एक काम सुद्धा सत्कार्य केलं नाही, कधी सप्ताह चालू असेल तिथे ऐकायला गेला नाही, कधी सप्ताह चालू आहे तिथे कीर्तनाला बसला नाही, त्याच्या मुखाला हरिपाठ कधी आला नाही, त्या भगवंताचं नाम कधी आलं नाही. इथे एवढा मोठा सप्ताह चालू असताना सुद्धा ज्याने दान सुद्धा केलं नाही, अगदी ज्याच्या त्याच्या पद्धतीने त्याच्याकडून होईल तेवढं सुद्धा दान दिलं नाही. आता काय करू, हा जो व्यक्ती आहे पाप करणार आहे, मग आता आपण याला घेऊन यम लोकांमध्ये जायचं. यमदूतांनी ठरवलं खरं, पण तेवढ्यामध्येच शिवदूत तिथे आले आणि त्याला नेण्याचं ठरवू लागले. यमदूतांनी घेतलं, यमलोकात नेलं, यमराजा पुढे त्याला बसवलं. आता त्याचं पाप पुण्य सर्वांचा हिशोब होणार आहे, त्यानुसार त्याला सजा मिळणार आहे. पण एवढं होण्याच्या अगोदरच शिवदूत तेथे गेले, यमदूतांना हाकलून लावलं आणि म्हणाले, हे गिराईक जे आहे ना ते आमचं आहे म्हणाले. यमदूत म्हणाले, एवढं वाईट कार्य केलं, कधी पुण्याचं नाव घेतलं नाही, भगवंताचं नाव घेतलं नाही, पुण्य झालं तरी कुठून? पुण्य झाल्याशिवाय शिवलोकात मनुष्य जात नाही, पुण्य झाल्याशिवाय शिवदूत त्या मनुष्याला, त्या जीवाला, त्या व्यक्तीला घ्यायला येत नाहीत. मग याला जेणेकरून तुम्ही इथे आलात तर याच्याकडून काय असं पुण्य घडलं की तुम्ही याला आता शिवलोकात नेणार आहे, याचं कारण आम्हाला सांगा म्हणाले. तेव्हा शिवदूत म्हणाले, कितीही पाप जरी घडलं असतं, कितीही वाईट कर्म जरी केलेले असतील, दुराचार केला असेल तरी सुद्धा ऐका, याने मृत्यूच्या क्षणी अगदी त्याचा मृत्यू ओढवला असताना, अंगात ताप फणफणत असताना सुद्धा, त्रास होत असताना सुद्धा, व्याधी होत असताना सुद्धा शिव भगवंत महादेव शंभूंचा हा महान ग्रंथ असणारा शिव महापुराण, या ग्रंथाचं त्या ब्राह्मणाने म्हणजेच त्या देवराजाने श्रवण केलं
आणि फक्त याचं श्रवण करून त्याचा पुण्याचा साठा एवढा वाढला की आता त्याला यमदूतातनं घेऊन जाता आम्ही त्याला घेऊन आता शिवलोकात जाणार आहोत. पार्वती पते हर हर महादेव शिव महापुराण की. एवढं थोर महात्म्य या ग्रंथाचे. सांगा ना, जेवढं देवराजाने पुण्य केलं, पाप केलं, तेवढं आपल्याकडून घडलंय का? त्याने कथा श्रवण करण्याच्या अगोदर किती मोठं पाप केलं, तेवढं तर आपल्याकडून, मला तरी असं वाटतंय, इथे जेवढे काही जण उपस्थित आहेत त्यांच्याकडून घडलं नसेलच. बरोबर ना? काही चुकीचं बोलते का? आपल्याकडून देवराजा इतकं पाप घडलंच नाही. मग देवराजाकडून एवढं पाप घडलेलं असताना जर कथा श्रवण करून त्याला शिवलोकांमध्ये जागा मिळू शकते, तर आपल्याला मिळणार नाही का? अगदी निश्चितच मिळेल. म्हणून अगदी स्कंद पुराणात प्रथम वर्णन केलं ते म्हणजे या देवराज नाव ब्राह्मणाच्या कथेचं, की जेणेकरून तुमचं पाप कितीही असू द्या, कितीही मोठं असू द्या, तरी सुद्धा तुम्ही जर एकदा का हा शिवमहापुराण ग्रंथ श्रवण केला ना, तर नक्कीच तुम्हाला या महादेव शंभूंच्या चरणाजवळ जागा मिळाल्याशिवाय राहणार नाही. एवढं सोपं आणि साधं असणारा हा ग्रंथ